नाशिक शहरातील पारिजात नगर वनविहार कॉलनी परिसरात आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातलाय। गेले 2 तास हा बिबट्या वनविहार कॉलनी परिसरात तसेच एका टपरीत नंतर परिसरात लपून बसला होता। या घटनेने परिसरातील नागरिक संपूर्णपणे भयभीत झाले होते। मात्र या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बेशुद्ध करून ताब्यात घेऊन जेरबंद केले, तेव्हा नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला। दरम्यान या बिबट्याने एकूण 9 जणांवर हल्ला केला असून त्यात वन विभागाचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक एक वृद्ध जखमी झाले। जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सध्या सुरू आहे। सदर बिबट्या शहरात अन्नाच्या शोधात आल्याचा अंदाज वन विभागाच्या वतीने करण्यात आलाय। अचानक दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना हा बिबट्या दिसला। नागरिकांनी तात्काळ वन विभागाला तसेच पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती कळवली। यावेळी घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, भाजपा नेते महेश हिरे, रश्मिताई हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस निरीक्षक प्रकाश हिरे, विश्वास पाटील यांच्यासह वन विभागाचे उपवनरक्षक निर्मळ यांच्यासह पोलीस प्रशासन पथक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। यावेळी संबंधित ठिकाणी नागरिकांनी खूप गर्दी केल्यामुळे पोलिसांना तसेच कर्मचाऱ्यांना जमाव कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। यावेळी अधिक माहिती मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रत्यक्षदर्शी यांनी दिली। अथक प्रयत्नानंतर आज वनविहार कॉलनीमध्ये जो बिबट्या आला होता तो प्रशासनाला पकडण्यात यश आलं आहे। त्यामध्ये बघायची संख्या मोठ्याने असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आला होता। आमच्या नागरिकांनी, स्थानिक नागरिकांनी देखील या ठिकाणी वन विभागाला मोठं सहकार्य केलेलं आहे। अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्यांच्या या गावामध्ये बिबट्या पकडण्यामध्ये यश मिळालं आहे। मी त्यांचे देखील व पोलीस प्रशासनाचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। रामकृष्ण, धन्यवाद। नाव सांग। हां, नेहमीप्रमाणे आम्ही इथं जे मनोज नावाचा मनुष्य आहे त्याच्या टपरीवर आलो आम्ही सिगरेटच्या, तर तिथं त्याच्या घरामध्येच होता ते। आम्ही बघितलं असं ढाकं होतं, डायरेक्ट दरवाज्यावर त्यांनी झाडं पाडली। आम्ही 3-4 जणांना डायरेक्ट असे दरवाजा लावून घेतला। तो मध्येच घेतल्याच्या नंतर आता इकडे तिकडे पळत सुटला एक वगैरे सर, जसा त्याला रस्ता दिसतो तिकडे पळत राहिला आणि मग तो फार घाबरून गेलेले। आणि आपली ती नातेवाईकच होते, ते मध्ये होते ते आपले। बघू आता प्रशासन आले, आता ते सर्व टीम आली त्यांची, सातपूर पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन, फोर्सवाले सर्व आले आहेत। नागपूर असेल, नाशिक असेल, संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, त्यामुळे ही वस्तूची जी आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। परवा कॅबिनेटमध्ये अतिशय गांभीर्याने विषयावर खूप वेळ चर्चा झाली। अनेक ठिकाणी या ठिकाणी चर्चा होत आहेत, लहान मुलांचे जीव जात आहेत, बळी जात आहेत, आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं, संख्या कशी कमी करता येईल, किंवा एक जे फिमेल असते ती एका वर्षामध्ये 2 वेळा प्रेग्नंट राहते आणि 4-4 पिल्लांना जन्म देते। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की याची संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल, उपाय करता येईल, या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे। फॉरेस्ट मिनिस्टर आहेत, त्यांनासुद्धा या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा चर्चा केली, ते काय उपाययोजना करतायत हे सुद्धा। डिप्टीसुद्धा काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का, माणसं काही मॅनपॉवर वाढता येईल का, या संदर्भामध्ये ट्रेन ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि कारण आपत्ती व्यवस्थापन म्हणून ही माझी जबाबदारी आहे, कारण ही आपत्तीच आहे, आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की मी थोडी जबाबदारी घेतो, आमचे अधिकारी घेतील आणि आपण निश्चित या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही संख्या कशी कमी करता येईल, म्हणजे याला सुरक्षित स्थळी कसे पाडता येईल। मग वनतारामध्ये पाठवलं तर वनतारामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवू, सुरक्षित फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी पाठवू, या संदर्भामध्ये आपली चर्चा झालेली आहे आणि लवकरच एकदा अंमलबजावणी होईल। हा जर परिसर बघितला, एकाच वेळेला 2 बिबटे या ठिकाणी आलेले आहेत आणि टीम जी आहे ती कमी पडते रेस्क्यू करत असताना, तर अतिरिक्त मग कुठून मागवण्याचा विचार आपण करणार आहात निश्चित या संदर्भात अजून कुठे अधिकाऱ्यांना भेटलोय नाही, मी आता आपण तुम्ही मला भेटलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की 10 मिनिटं मिळाले आणि मी या संदर्भामध्ये माहिती घेतो, तात्काळ उपाययोजना करू। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।